जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नवरात्राची तयारी, घटस्थापनेची तयारी या ठिकाणी चालू झालेली आहे आणि आमची देवी माता सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये आता काय होणार आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी स्थापन होणार आहे. जवळजवळ किती सांगितले जातात महाराज? 52 शक्तीपीठ आपल्या पृथ्वी तलावावर देवी मातेचे सांगितलेले आहेत. किती? 52. आणि आपण भाग्यवान, त्या 52 शक्तीपीठापैकी 3.5 शक्तीपीठ कुठं आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. बरं, 52 शक्तीपीठ देवीचे कसे तयार झाले तुम्हाला याची कथा माहीतच असेल, पण लक्ष देऊन ऐका, मी अगदी धावत्या वेळेत 1 मिनिटामध्ये सांगतो. सती माता जेव्हा आपल्या पित्याच्या म्हणजे दक्ष महाराजांच्या यज्ञामध्ये सामील झाली, न बोलवता भगवान शंकर म्हणू लागले, अगं जाऊ नको, आपल्याला आमंत्रण नाही, तरी सुद्धा तिथे गेली. आणि तिथं गेल्यानंतर जेव्हा त्या यज्ञाच्या मंडलामध्ये भगवान शंकराचं मंडल स्थान त्यांना दिसलं नाही सती मातेला, मग मात्र सती मातेला राग आला. ब्राह्मण वृंदांनो, माझ्या वडिलांनी तुम्हाला जास्त दक्षिणा दिली असेल म्हणून तुम्ही त्यांच्या होकारात होकार दिला. अरे, ज्या यज्ञामध्ये भगवान शंकराचं स्थान नाही तो यज्ञ पूर्ण होऊच शकत नाही. म्हणून ज्या पित्याच्या वीर्यापासून हे शरीर मला प्राप्त झालेलं आहे, त्याच पित्याने माझ्या मालकाचा, माझ्या भगवंताचा, माझ्या पतीचा अनादर केलेला आहे. म्हणून त्या वडिलाच्या वीर्यापासून मिळालेला देह मला नकोय. म्हणून महाराज सती मातेनं त्याच यज्ञाच्या पासून एक योग अग्नी निर्माण केली आणि स्वतःचं शरीर अशा प्रकारे जाळून टाकलं. सती मातेच्या शरीराचा कोळसा झाला महाराज, कोळसा. सगळ्यांना कथा भाग माहित आहे, अगदी थोडक्यात सांगतो. मग तिथे भगवान आले, सगळ्यांना जे काही दंडन द्यायचं ते दंड अशा प्रकारे दिलेला आहे. बोकड्याचं मस्तक दक्ष महाराजांना बसवलेलं आहे आणि नंतर ते जे जळालेलं शरीर होतं सती मातेचं, भगवान शंकरांना आपल्या हातात घेतलं आणि आकाश मार्गे उडून जाऊ लागले. ब्रह्मदेव भगवान विष्णूला म्हणतायत, जोपर्यंत जळालेलं कोळसा झालेलं शरीर सती मातेचं भगवान शंकराच्या हातामध्ये आहे, तोपर्यंत भगवान शंकराचा राग शांत होणार नाही. मग महाराज धनुष्याला बाण लावून सोडला भगवान विष्णूनं आणि सती मातेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. तुकडे झाले महाराज 52 आणि ते 52 तुकडे जिथे जिथे पडले तिथे तिथे देवीचं शक्तीपीठ तयार झालेलं आहे. अशा प्रकारे किती शक्तीपीठ आहेत महाराज? 52 शक्तीपीठ आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 3.5 पीठ आहेत. ऐकणाऱ्या श्रोत्या मंडळींना प्रश्न पडेल, महाराज असा विषम आकडा काय आहे हो हा? 3.5? 3 असला पाहिजे, 4 असला पाहिजे? याचं कारण असं आहे, जिथे जिथे भगवती सोबत शिवजींचं वास्तव्य आहे त्याला पूर्ण शक्तीपीठ म्हटलं जातं आणि जिथं फक्त आणि फक्त शक्तीचंच वास्तव्य आहे त्याला अर्धपीठ म्हटलं जातं. अर्ध. 3.5 पीठापैकी जे पूर्ण 3 पीठ आहेत आपल्या महाराष्ट्रातले, कोल्हापूर, तुळजापूर आणि माहूर, हे 3 पूर्ण शक्तीपीठ आहेत. आणि वणीची जी माता आहे, ती वणीचं जे देवस्थान आहे ते महाराज काय आहे, त्या ठिकाणी सप्तशृंगी मातेचं देवस्थान हे अर्धपीठ आहे. अर्धपीठ का? कारण की तिकडं भगवान शंकराचं वास्तव्य अशा प्रकारे नाही. आता तिथं एक पांढऱ्या गारीची पिंड करून ठेवलेली आहे, पण ती नंतर ठेवली. म्हणून जिथं शिवशक्तीचं वास्तव्य त्याला पूर्णपीठ म्हणतात आणि जिथं फक्त आणि फक्त एकटेच वास्तव्य असतं, शक्तीचं वास्तव्य असतं, त्याला अर्धपीठ अशा प्रकारे म्हटलं जातं. म्हणून जगदंबा म्हणजे कोण? लक्ष्मी माता. या लक्ष्मी मातेचं वास्तव्य तुझ्याकडे आहे आणि तू काय करलेलं आहे, त्या लक्ष्मीला कोंडून ठेवलेलं आहे. बंकटलालजी म्हणजे काय होते महाराज? श्रीमंत घराण्यातले होते. श्रीमंत घराण्यातले होते. म्हणून मी पळालो, तू लक्ष्मीला कोंडणारा माणूस मलाही कोंडून टाकशील म्हणून मला त्या ठिकाणी काय वाटते? भीती वाटते. बघा शब्द काय आहेत बंकटलालजींच्या मुखातून. कोणाच्याही घरात महाराज लक्ष्मीचं वास्तव्य राहत नाही आणि तुमच्या घरी जर लक्ष्मीचं वास्तव्य असावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्हाला सुद्धा बंकटलालजींच्या विचाराचं व्हावं लागेल.
बंकटलालजीनं गजानन महाराजांपुढे हात जोडले आणि विनम्रतेने बंकटलालजी म्हणू लागले, महाराज अहो आहे माझ्याकडे लक्ष्मी मातेचं वास्तव्य, पण कोणामुळे तुमचे चरण आमच्या घराला लागले म्हणून लक्ष्मीचं वास्तव्य आमच्या घरामध्ये आहे. म्हणून ज्या ज्या घरामध्ये संत सेवा असते ना, ज्या ज्या घरामध्ये संतांचा स्पर्श होत असतो ना चरणाचा, तिथून महाराज त्या ठिकाणी लक्ष्मीचं वास्तव्य कधीच त्या ठिकाणी कमी होत नाही. म्हणून लक्ष्मीच्या मागे लागल्यापेक्षा लक्ष्मी मातेच्या पतीच्या मागे लागा, आणि लक्ष्मी मातेच्या पतीच्या मागे लागल्यापेक्षा लक्ष्मी मातेचा पती ज्यांच्या मागे लागतो त्यांच्या मागे लागा. नाही का? पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, हे पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. गजानन महाराज की जय. ऐका ना, अहो लक्ष्मीच्या मागे लागल्यापेक्षा आपण लक्ष्मी ज्यांच्या पायाची सेवा करते त्यांच्या मागे लागलं पाहिजे, आणि ते ज्यांची सेवा करतात त्यांच्या मागे लागलं पाहिजे. आपण जर त्या ठिकाणी गजानन महाराजांच्या सेवेच्या मागे लागलो तर भगवंत आपोआप आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्या